So you already know dictionaries are used to store the data in key value pair. कसं स्टोअर करतो डेटा? डिक्शनरी डेटा कसा स्टोअर करतो? Dictionary are used to store data in key value pair. Key value pair मध्ये डेटा स्टोअर करतो. Dictionary are used to store data in key value pair. Key value pair मध्ये डेटा स्टोअर करतो. ठीक आहे. आता जसं अनऑर्डर्ड होतं सेट, तशी ही ऑर्डर्ड आहे. बट पायथनचे जर सपोज प्रिव्हियस व्हर्जन तुम्ही यूज केले असतील, की पायथनचा आता समजा 3.11 3.13 पॉईंट समथिंग चालू आहे, राईट ना? पायथन व्हर्जन इज 3.13 समथिंग. तर 3.6च्या अगोदर काय होती? अनऑर्डर्ड होती डिक्शनरी. आता इतक्या माग म्हणजे प्रिव्हियस व्हर्जनला कोणी जाणार नाही किंवा असं कोणी विचारणार नाही तुम्हाला. बट जस्ट फॉर युअर knowledge, I'm just sharing this. Dictionary was unordered before Python 3.6. Pythonचं 3.6 जे व्हर्जन होतं त्याच्या अगोदर डिक्शनरी काय होती? अनऑर्डर्ड होती. आता डिक्शनरी काय आहे? आताची ज्या व्हर्जनला आहे तर डिक्शनरी काय ऑर्डर्ड आहे. सो इट्स ऑर्डर्ड. ॲज ऑफ नाऊ इट्स ऑर्डर्ड वन. ऑर्डर्ड. अगेन यू कॅन से म्युटेबल. आपण चेंजेस करू शकतो डिक्शनरीमध्ये. डिक्शनरीमध्ये आपण चेंजेस करू शकतो. की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये जनरली डिफाईन कशी केली जाते? डिक्शनरी इज डिफाईन इन कर्ली ब्रेसेस की कोलन व्हॅल्यू. नोटेशन कसं आहे? की कोलन व्हॅल्यू. तर याच्यामध्ये ऑर्डर्ड आहे, म्युटेबल आहे. डुप्लिकेट कीज आर नॉट अलाउड. म्हणजे A10, B20, C30, D10 घेऊ शकतो तुम्ही परत. बट ABCD या व्हॅल्यूज काय पाहिजेत? युनिक पाहिजेत. सो हिअर वी नीड टू रिमेंबर दिस. डुप्लिकेट कीज आर नॉट अलाउड. डुप्लिकेट कीज आर नॉट अलाउड. डुप्लिकेट कीज अलाउड नाहीयेत. डुप्लिकेट कीज अलाउड नाहीयेत. डुप्लिकेट व्हॅल्यूज आर अलाउड. तुम्ही डुप्लिकेट व्हॅल्यूज देऊ शकता. याला आपण ऍक्च्युली ट्राय करणार आहे की कसं देऊ शकतो. डुप्लिकेट व्हॅल्यूज आर allowed. Duplicate values are allowed. And key value pair is separated by comma. ही जी key value pair आहे ना, it is separated key value pair separated by comma. key value pair कशाने सेपरेट होते? कॉमन सेपरेट होते. ठीक आहे. So that is like something about a dictionary. डिक्शनरी डिफाईन करण्यासाठी अगेन जी की आणि व्हॅल्यू आहे ना, की फॉर एक्झाम्पल नोट कसं करणार आता मी असं डिनोट करू शकतो. डिक्ट वर्ड नाही यूज करत जनरली. DICT दॅट इज अ कीवर्ड. हा काय तुमचा कीवर्ड आहे. ठीक आहे. तर म्हणजे सॉरी डेटा टाईपचा वर्ड आहे. डिक्ट 1 D1 असं यूज करतो आपण. त्याच्यामध्ये ना कर्ली ब्रेसेसमध्ये की आणि समोर काय देणार तुम्ही? याची व्हॅल्यू असाइन करणार. फक्त एक केअर घ्यावं लागते आपल्याला इथं की ज्यावेळेस की असाइन करतो आपण, की शुड बी इम्युटेबल. की ऑलवेज काय असते? इम्युटेबल डेटा टाईप असते. आता इम्युटेबल डेटा टाईप्स तुम्हाला सगळे माहिती, तुम्ही सांगायचे मला. की शुड बी इम्युटेबल असं एक्सपेक्टेशन आहे. की शुड बी इम्युटेबल डेटा टाईप. सांगा इम्युटेबल डेटा टाईप. बोला. इंटिजर, फ्लोट, कॉम्प्लेक्स, येस, स्ट्रिंग, देन बोला टपल. हे घेऊ शकतो कशासाठी? आपण की साठी. व्हॅल्यू कशी पण चालेल. व्हॅल्यू एनी डेटा टाईप. व्हॅल्यूला तुम्ही काही पण देऊ शकता. म्युटेबल, इम्युटेबल. सो एनी डेटा टाईप ट्रू फॉल्स हे सगळं चालू याच्यामध्ये. ठीक आहे. इंटिजर, फ्लोट, कॉम्प्लेक्स, सेट. म्हणजे फक्त मला ऍडिशन काय करायची इथं? आय जस्ट वॉन्ट टू ऍड द म्युटेबल डेटा टाईप्स ॲज वेल. Integer, float, complex. You can take a list. You can take set as well. You can take a dictionary as well. Dictionary मध्ये dictionary पण देऊ शकतो आपण. Nested dictionary. Okay. So like this it will work. So these are the like some of the things that we need to understand about a dictionary. We'll take some example. एक example घेऊ आपण इथं आता. Suppose I just
I'm just creating a dictionary. D is equal to suppose D is equal to I'm just taking name is equal to नाही pronounce करायला पाहिजे याला actually name as to data learner okay and if I want to print this print काय करावं लागेल तुम्हाला print D type of a D just a minute print D type of a D okay so what it is giving dictionary काय print झाली तुमची name as a data learner आणि class काय झाला याचा dict झाला class काय झाला याचा dict झाला yes लक्ष देत आहे example simple घेतलंय P1 you can take it as a like D is equal to empty curly braces घेतले मी D equal to empty curly braces घेतले तरी याचा पण टाइप काय येणार आहे yes type of a D what will be the type of a D type of D सांगा type of D काय dictionary right type of D is a dictionary you can initiate it like this dict of something जसं set of something घेतला आपण tuple of something घेतलं like that dict of empty curly braces you can try this way also type of a D आपण काय ना type of D dictionary empty curly braces dict of something हे same D again length find out करू शकतो आपण याची suppose name data learner ठीक आहे instead of a D I will just take it as a length of a D काय म्हणू आपण याला length of a D what is the length of a D किती आली 1 आली म्हणजे एक की आणि एक व्हॅल्यू नेक्स्ट यू कॅन टेक लाईक दिस ॲज वेल नेम डेटा लर्नम कॉमा एज 3 काय आलंय किती आलं आता की आणि व्हॅल्यू म्हणजे पेअर इन शॉर्ट किती पेअर आहे तुमच्याकडे ही पेअर आहे राईट ना पहिल्या पेअर मध्ये की काय नेम सेकंड काय की काय नेम आणि व्हॅल्यू काय डेटा लर्नम सेकंड पेअर मध्ये की काय एज व्हॅल्यू काय 3 येस सो लाईक दिस इट विल वर्क अगेन सपोज समजा नेम मध्येच मला अजून ऍडिशन द्यायचंय असं देऊ शकतो ना मी नेम मध्ये की फॉर एक्झाम्पल नेम डेटा लर्नम कॉमा डेटा असा एक वर्ड घेतला मी अजून काय घेतला अजून असा एक वर्ड घेतला ओके अँड याला रन केला आता काय तर थ्रो करतो या इनव्हॅलिड सिंटॅक्स ठीक आहे ना याला काय केलं नाही आपण कंप्लीट केलं नाही या दोन व्हॅल्यू पास केला तर एखादी सिक्वेन्स म्हणून पास करायला पाहिजे ना आपण लिस्ट टपल लाईक दॅट ओके सो नाव इट विल वर्क किती आता याची लेंथ 2 आहे बिकॉज नेम इज अ की या फर्स्ट कीला असोसिएटेड व्हॅल्यू काय ही लिस्ट आहे फर्स्ट कीला असोसिएटेड व्हॅल्यू काय लिस्ट like this it will work okay so this way it work again you can create other dictionaries as well अजून डिक्शनरी क्रिएट करू शकतो आपण d is equal to suppose हे सेम ठेवतो मी name as to data learnum age as to 3 again for example I can go with suppose something number age suppose course as to 2 what will be its length invalid syntax name data learner काय चुकलंय सांगा yes anybody काय चुकलंय it should be like this right now print d length of a d हे नाही पाहिजे okay again code should not be there length of a d बरोबर name data learner age 3 course has to 2 काय length what is its length 3 its length yes लक्ष देताय करे घाई होतीये बोला पटपट चालेल बरोबर हॅलो ओके बरोबर चाललंय सर अजून एक डिक्शनरी प्रिंट करू आपण सपोज एम्प्लॉईचा डेटा आहे तुमच्याकडे ठीक आहे आय एम हॅव्हिंग एम्प्लॉई डेटा इज इक्वल टू
एम्प्लॉई डेटा. फर्स्ट ऑफ ऑल what will be there, name will be there. नेम घेतला आपण काहीतरी, नेम इज सपोज सचिन. नेम काय तुमच्याकडे सचिन आहे. सेकंड पॅरामीटर दिलेला आहे त्याचा, एज दिलेलं आहे सपोज, एज इज देअर. एज घेतला आपण 30. आणि नेक्स्ट थिंग सपोज व्हॉट वी आर हॅव्हिंग, सॅलरी सपोज तुमच्याकडे सॅलरी. सॅलरी किती आहे, फॉर एक्झाम्पल 50K. काय सॅलरी 50K. असं वर्क नाही होणार, ठीक आहे. के नाही राईट करू शकत मी ना, 50,000. ओके. एम्प्लॉई डेटा आणि यू कॅन प्रिंट दिस. एम्प्लॉई डेटा मी जर कॉल केलं ॲज इट इज तो डिक्शनरीमध्ये. त्याचा यूज काय आहे, हा जो आहे हा सेमी स्ट्रक्चर्ड डेटा आहे. डिक्शनरीमध्ये डेटा कसा आहे, सेमी स्ट्रक्चर. यालाच आपण कशामध्ये कन्वर्ट करतो, नंतर डेटा फ्रेममध्ये कन्वर्ट करतो किंवा एक्सेलमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. सो आता तर ते घेणार नाही, बट मी तुम्हाला फक्त दाखवून ठेवतो ते कसं वर्क करतो. त्याच्यासाठी लायब्ररीला तुम्हाला इम्पोर्ट पांडाचा एचपीटी. तुझं विचारत होते आज अपूर्व की आपण मॅटप्लॉटलिब सिमॉन यूज करणार. त्याच्या आधी आपण या 2 लायब्ररीज घेतो, म्हणजे ठरवली एकदम, NumPy आणि पांडास. मशीन लर्निंगच्या बेसिक्समध्ये पांडासची लायब्ररी यूज करून तुम्ही काय करू शकता, हा जो डेटा आहे अनस्ट्रक्चरवाला याला स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट करू शकता, सेमी स्ट्रक्चर टू स्ट्रक्चर. सो आय कॅन क्रिएट अ DF फ्रॉम दिस. सो DF equal to pd dot function is pandas standard data frame of employee data. ठीक आहे. आणि हे DF कॉल केल्यानंतर कसे देतो बघा. आय होप की द डेटा फ्रेम क्रिएट व्हावी. काय म्हणतोय, इफ ऑल युजिंग्स यू मस्ट पास इंडेक्स. काय पास केलं पाहिजे आपण, इंडेक्स पास केली पाहिजे असं म्हणतो. ओके. पास केलं पाहिजे मी, इंडेक्स पास केली पाहिजे. इंडेक्स इज इक्वल टू 1. इंडेक्स इज इक्वल टू 1. चुकणार आहे तरी पण काहीतरी. मला मोठं हे करा. इंडेक्स इज इक्वल टू 1, कॉलम्स इज इक्वल टू एक्सिस 0 1 2 3 4. किती व्हॅल्यूज आपल्याकडे, इंडेक्स किती पाहिजे, 0 1 3 व्हॅल्यूज आहेत ना. आलं लक्षात. इंडेक्स व्हॅल्यूज काय आलं पाहिजे, 0 1 3 आली. ऍक्च्युली काय पाहिजे, 0 1 2 पाहिजे. 1 2 3 ते आपण देऊ शकतो. काय डिफॉल्ट की जे आहेत, डिफॉल्ट ज्या कीज आहेत ते काय घेतलेत, डिफॉल्ट की काय घेतल्यात, नेम एज आणि सॅलरी. ऑब्झर्व करा, त्याच्या अंडर बरोबर त्याची नेम आणली. आता ऍक्च्युली इथं एकच इंडेक्स आला पाहिजे, बरोबर ना, एकच व्हॅल्यू. अशा नंबर ऑफ व्हॅल्यू जर असते माझ्याकडे की पुढचा नेम परत सचिन आहे, म्हणजे याच्यामध्ये सचिन सोबत परत रोहित आहे, हे शो करतो म्हणजे दाखवतो मी तुम्हाला कसं आहे. इंडेक्स इज इक्वल टू 0 करतो याला फक्त, फर्स्ट इंडेक्स ओनली. इंडेक्स इज इक्वल टू 0 ओनली. हे वर्क होईल. ठीक आहे. आता जर याच्यामध्ये नंबर ऑफ व्हॅल्यूज जर असतील, असं होऊ शकतं ना, तुमच्याकडे डेटा येताना असं थोडं येणार आहे की ऑब्विसली त्याच्यासोबत काय येणार आहे, सचिन सोबत कोण येणार आहे, सपोज रोहितचा पण डेटा आहे राईट ना. सो विल टेक इट इन अ डिक्शनरी. याला आपण डिक्शनरीमध्ये घेऊ रोहित. ओके. एज समजा हे सॅलरी 30, 35 अशा 2 व्हॅल्यूज घेतल्या इथे परत, आणि इथं पण परत 2 व्हॅल्यूज घेतल्या, 50,000, 60,000. इनव्हॅलिड सिंटॅक्स सॅलरी कॉमा राहिला इथं. ओके. ठीक आहे. आणि सेम वे यू कॅन यूज pd डॉट डेटा फ्रेम. इंडेक्स विदाउट इंडेक्स वर्क करून बघू. इंडेक्सची गरज पडणार नाही, जेवढे व्हॅल्यूज म्हणजे एक पेक्षा जास्त व्हॅल्यू दिले त्याला इंडेक्सची गरज पडत नाही. सो वी आर कन्वर्टिंग दिस. आता जो डेटा आहे तुमच्याकडे हा कसा आहे, डिक्शनरी विच इज सेमी स्ट्रक्चर्ड डेटा. सेमी स्ट्रक्चर्ड डेटा, इट इज सेमी स्ट्रक्चर्ड डेटा. आणि ही जी डेटा फ्रेम क्रिएट झाली, डेटा फ्रेम इज युअर, डेटा फ्रेम इज युअर स्ट्रक्चर्ड डेटा. का स्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे त्याला सांगतो परत, स्ट्रक्चर्ड डेटा.
थोडस पुढच्या लेवलला गेलं आता हे जे डिस्कशन आहे थोडं पुढच्या लेवलला गेलं, बट तुम्हाला अवेअरनेस पाहिजे की आपण ऍक्च्युली पुढे करणार काय, राईट ना. डेटा फ्रेम काय झालं तुमची स्ट्रक्चर्ड झाली. याच डेटा फ्रेमला तुम्ही काय करू शकता, फाईलमध्ये कन्वर्ट करू शकता. समजा काय तुमच्याकडे एम्प्लॉई डेटा ही तुम्हाला फाईल पाहिजे. एम्प्लॉई डेटा कशामध्ये पाहिजे, CSV मध्ये पाहिजे. एम्प्लॉई डेटा इज इक्वल टू किंवा मग df.toCSV असं एक फंक्शन आहे. काय df.toCSV ही जी डेटा फ्रेम आहे ही कशामध्ये कन्वर्ट करा, CSV मध्ये कन्वर्ट करा. ती फाईल, त्या फाईलला नाव द्या काय, एम्प्लॉई. काय नाव द्या, एम्प्लॉई नाव द्या. याला रन केल्यानंतर हा काय करतो, म्हणजे लोकल मध्ये एक फाईल क्रिएट करतो. काय, एम्प्लॉई नावाची फाईल क्रिएट झाली सेकंड्स अगो, बरोबर ना. एम्प्लॉई नावाची फाईल क्रिएट झाली सेकंड्स अगो. कशी दिसते ती, इट इज जस्ट आत्ता दिसताना अशी दिसते, बरोबर ना. बट तुम्ही जर लोकलला जाऊन ट्राय केलं, की फॉर एक्झाम्पल इथे बघा तुम्ही बघू शकता फाईल, आता ही रेग्युलर फाईल आली, काय टेक्स्ट फाईल होऊन आली असेल, किंवा आता ओपन होत नाही, राईट ना. आता ही ओपन होत नाही, तर आपल्याकडून काय चुकलं इथं, वॉट वी मिस्ड, की कशामध्ये स्टोअर करायची ते तुम्ही त्याला सांगितलं नाही. एम्प्लॉई डॉट काय पाहिजे मला, एक्सेल पाहिजे, CSV पाहिजे, हे सांगितलं नाही. एम्प्लॉई डॉट CSV. तर बघा आता जस्ट गो टू लोकल फाईल, कशा झाली, मायक्रोसॉफ्ट एक्सेल कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. सो इट विल बी लाईक दिस. आलंय लक्षात, नेम एज सॅलरी, एक्सेल फाईल आली, बरोबर. तर असं हे वर्क चालतं ऍक्च्युली. म्हणजे आपल्याला डेटा येताना सेमी स्ट्रक्चर्डच येतो. तुम्ही जेव्हा डेटा डाउनलोड करणार, फेच करणार, डेटा मंजिंग करणार कोणतरी, तर तो डेटा त्या फॉर्ममध्ये येईल. तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतात. आपल्याला डेटा स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट करा. आता स्ट्रक्चर्ड आहे ना प्रॉपर, तुम्हाला माहिती आहे नावाचा कॉलम कोणता आहे, एजचा कॉलम कोणता आहे, सॅलरीमध्ये काय व्हॅल्यूज आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे. जर ओके गाईज, समजतंय, चाललंय बरोबर. म्हणजे थोडं थोडं कनेक्ट करण्याचा ट्राय करतोय मी पुढे तुम्हाला मशीन लर्निंग सोबत, किंवा पुढे जे काही येणार आहे त्याच्यासोबत कनेक्ट करण्याचा ट्राय करतोय. येस, ओके. तर त्याच्या पुढे ऍक्सेस कसे करायचे एलिमेंट्स ते घ्यायचे आपल्याला. त्याच्या पुढे ऍक्सेस कसे करणार आहे ते घेणार, ठीक आहे.